भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशी घोषणाबाजी करत गडिंग्लजमध्ये तिरंगा रॅली नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली। शहरातील विविध मार्गावरून देशप्रेम जागवणाऱ्या घोषणा देत निघालेल्या रॅलीमुळे गडिंग्लजमधील वातावरण तिरंगामय झालं होतं। भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा गौरव करण्यासाठी आणि सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगा रॅली निघत आहे। गडिंग्लजमध्येही आबालवृद्धांनी तिरंगा रॅली काढून सिंदूर ऑपरेशनचा गौरव केला। रॅलीत विविध पक्ष संघटनांसह आबालवृद्ध सहभागी झाले होते। जुन्या गडिंग्लजमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली। नेहरू चौक, बाजारपेठ, मेन रोड, मुसळे कॉर्नर, अहिल्याबाई होळकर चौकातून पुन्हा दसरा चौकातील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली। आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, दादासाहेब किल्लेदार, भाजपचे गडिंग्लज मंडल अध्यक्ष प्रीतम कापसे यांची भाषणं झाली। रॅलीत गडिंग्लजमधील विविध सहकारी संस्था, बँका, शैक्षणिक संस्था आणि उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांसह आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य तसंच विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।